बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण मंत्रिपदाची आशा बाळगून असलेल्यांचा काहीसा हिरमोड होणार अशी शक्यता आहे. कारण भव्य शपथविधी सोहळा केवळ तिघांचा न ठेवता इतर मंत्र्यांचा सुद्धा होईल अशी काही नेत्यांना अपेक्षा होती. तर अखेरच्या क्षणापर्यंत काही नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची आस सुद्धा लागलेली आहे. मात्र तसं काही झालेलं नाही आहे. काल केवळ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीच यावेळेस शपथ घेतलेली आहे. साधारणतः 10 ते 12 मंत्र्यांचा तरी शपथविधी होईल ही शक्यता होती. या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बेडवे यांच्याकडून. अक्षय, आपण बघतोय एकीकडे शपथविधी सोहळा भव्य दिव्य होणार, 10 ते 12 मंत्री तरी शपथ घेणार अशी आस लावून बसलेले अनेक आमदार आहेत. मात्र न मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, ना मंत्रिपदांबद्दल माहिती दिली गेली, ना शपथविधी झालाय. काय नेमकी माहिती या संदर्भात मिळते? खरं तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, केंद्रीय मंत्री असतील आणि तसेच बॉलिवूडचे सेलिब्रिटी तसेच सगळे इतर जे खरं तर मोठे सेलिब्रिटीज आहेत यांच्या उपस्थितीत काल मुंबईत अतिशय भव्य दिव्य अशा एका वेगळ्या वातावरणात, एक अतिशय पॉझिटिव्ह वातावरणात शपथविधी सोहळा पार पडला. मात्र याच शपथविधी सोहळ्याला इतर नेत्यांचा जर शपथविधी झाला असता तर आणखी चांगलं झालं असतं असा छुपा सूर जो आहे तो महायुतीमधल्या काही नेत्यांचा आहे. कारण फक्त 3 नेत्यांचा शपथविधी एवढा मोठा ग्रँड इव्हेंट का केला? जर याच ग्रँड इव्हेंटमध्ये इतर मंत्रिपद देखील दिले असते, इतर मंत्रिपदाची शपथ देखील दिली असती तर कदाचित एक वेगळं चित्र झालं असतं. त्यामुळे काहीसा जो हिरमोड आहे तो या महायुतीच्या नेत्यांचा झाला असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. महायुतीमधले कुठलेही नेते याबाबत समोर येऊन कुठलीही भूमिका मांडत नाही आहेत. मात्र कुठेतरी दबक्या आवाजात त्यांच्या मनातला हा सूर आहे. काही जणांचा हा खरं तर आवाज आहे की या शपथविधी सोहळ्याला जर या 3 प्रमुख नेत्यांच्या ऐवजी इतर 10 ते 12 मंत्रिपदाचा जर शपथविधी सोहळा जर पार पडला असता तर आणखी एक चांगलं महायुतीचं एक मोठं शक्ती प्रदर्शन देखील याच काळात दिसलं असतं. कारण याच काही ज्या नेत्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती त्या नेत्यांनी खरं तर त्यांचे कार्यकर्ते असतील, कुटुंबीय असतील, या सगळ्या लोकांना देखील मुंबईत बोलवलं होतं. मात्र तसं काही झालं नाही. त्यामुळे आता या नेत्यांना प्रतीक्षा आहे ती पुढच्या शपथविधी कधी होतो याची. निश्चितच धन्यवाद अक्षय दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी.